मित्रांनो, आज आपण एम ए मराठीतील सेमिस्टर 2 मधलं साहित्यशास्त्र भाग 2 या विषयाची प्रश्नपत्रिका आपण आज सोडवत आहोत. तर ह्या प्रश्नपत्रिकेत आलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आज आपण पाहूया. प्रश्न 1, रोमन याकोब्सन यांच्या साहित्य भाषाविषयक दृष्टिकोन व भाषेची कार्य. रोमन याकोब्सन हे रशियन रूपवादाचे एक खंदे पुरस्कार होते. त्यांनी भाषेच्या वापरावरून तिची 6 प्रमुख कार्य सांगितलेली आहेत. साहित्याची भाषा ही काव्यात्मक कार्यात मोडते. तर याकोब्सन यांनी सांगितलेली भाषेची 6 कार्य कोणती आहेत? तर संदर्भात्मक भाषा, माहिती देण्यासाठी वापरलेली भाषा, उदाहरणार्थ विज्ञानातील विधाने. दुसरं आहे भावविष्कारी भाषा, इमोटिव्ह, वाक्याच्या भावना व्यक्त करणारी भाषा. आदेशात्मक भाषा, ऐकणाऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी, उदाहरणार्थ आज्ञा किंवा विनंती करणारी भाषा. चौथा आहे संपर्कलक्षी भाषा, संवाद सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी, उदाहरणार्थ हॅलो, ऐकू येतंय ना, या प्रकारची भाषा. पाचवा आहे अधिभाषिक, भाषेबद्दल बोलण्यासाठी वापरलेली भाषा. आणि 6वे आहे काव्यात्मक, जेव्हा संदेशाचा रोख संदेशाकडेच असतो. काय म्हटलं? जेव्हा संदेशाचा रोख हा संदेशाकडेच असतो. या शब्दांची लय, नाद आणि निवड महत्त्वाची असते. साहित्य भाषेचा दृष्टिकोन. याकोब्सन यांच्या मते जेव्हा भाषेचे काव्यात्मक कार्य इतर कार्यांवर वरचढ ठरते तेव्हा ती साहित्याची भाषा बनते. यात अर्थापेक्षा अभिव्यक्तीच्या पद्धतीला जास्त महत्त्व असते. प्रश्न 2, 1 ब, व्यावहारिक भाषा आणि साहित्य भाषा यातील फरक सांगा. फरक: रूपक, प्रतिमा, प्रतीक इत्यादी. व्यावहारिक भाषा ही केवळ माहिती देण्याचे साधन असते, तर साहित्याची भाषा ही कलात्मक असते. रूपक, मेटाफोर, दोन भिन्न वस्तूंमधील साम्य दाखवून एकरूपता साधणे, उदाहरणार्थ तो वाघ आहे. प्रतिमा, इमेजरी, शब्दातून डोळ्यांसमोर चित्र उभे करणे. साहित्यात इंद्रियगोचर अनुभव प्रतिमांद्वारे मांडले जातात. प्रतीक, सिम्बॉल, एखादी वस्तू किंवा शब्द जेव्हा स्वतःच्या अर्थापलीकडे जाऊन मोठा अर्थ सुचवतो, उदाहरणार्थ पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. नंतर मग मिथ, पौराणिक व आदिम कथांचा आधार घेऊन मानवी जीवनातील सत्य मांडणे. आणि पुढचा घटक आहे समांतरता, विचारांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती करून लय निर्माण करणे. प्रश्न 2, रोमॅन्टिझम, स्वच्छंदतावाद यांचे अर्थ, कारणे आणि वैशिष्ट्ये लिहा. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात अभिजातवादाच्या विरोधात रोमॅन्टिझम ही चळवळ उदयाला आली. उदयाची कारणे काय होती? तर औद्योगिक क्रांतीमुळे आलेले यांत्रिकीपण, फ्रेंच क्रांतींनी दिलेली स्वातंत्र्याची प्रेरणा आणि कडक नियमांचा कंटाळा. वैशिष्ट्य काय आहेत? तर भावविश्वात बुद्धीपेक्षा भावनेला अधिक महत्त्व. निसर्गप्रेम, निसर्गाला मानवी भावनांचे रूप देणे. कल्पना प्राधान्य, वास्तवापेक्षा कल्पनेच्या जगात रमणे. व्यक्तिवाद, लेखकाच्या स्वत्वाचा आविष्कार. बंडखोरी, जुन्या काव्यशास्त्रीय नियमांना विरोध. प्रश्न 2 ब, वास्तववाद, रिअलिझम याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहेत? तर रोमॅन्टिसिझममधील अतिकल्पना विस्ताराला प्रतिक्रिया म्हणून वास्तववाद उदयाला आला. जे दिसते तसे मांडणे म्हणजे वास्तववाद होय. स्वरूप कसं याचं? आजूबाजूच्या जगाचे, समाजाचे आणि माणसाच्या जगण्याचे यथार्थ चित्रण करणे. वैशिष्ट्य काय आहे? ते वस्तुनिष्ठता, लेखकाचे वैयक्तिक विचार बाजूला सारून तटस्थपणे लिहिणे. सामान्य माणसाचे चित्रण, राजे महाराजे सोडून सामान्य कष्टकरी वर्गाच्या जीवनावर लक्ष केंद्रित करणे. कार्यकारण भाव, घटनांच्या मागे असलेल्या सामाजिक आणि आर्थिक कारणांचा शोध घेणे. तपशीलवार वर्णन, परिसराचे आणि पात्रांच्या मनोअवस्थेचे सूक्ष्म वर्णन करणे. ते हे वास्तववादाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य आहेत. प्रश्न 3 अ, लौकिकतावादी व स्वायत्तवादी भूमिका. साहित्याचे मूल्य कशात आहे यावरून हे 2 दृष्टिकोन पडतात. एक, लौकिकतावादी, साहित्याचा संबंध जीवनाशी असतो. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते आणि त्यांचा उपयोग समाज प्रबोधनासाठी झाला पाहिजे असे विचार हा लौकिकतावाद भूमिका मांडते. तो स्वायत्ततावादीमध्ये, फॉर्मलिझममध्ये, ॲनाटॉमीमध्ये काय ते कलेसाठी कला ह्या
यांचा मंत्र आहे, साहित्य ही एक स्वतंत्र निर्मिती आहे. तिचा बाह्य जगाशी किंवा नीती आणि तिचे जे संबंध जोडणे चुकीचे आहे. साहित्याचे सौंदर्य त्याच्या रचनेतच असते, सामाजिक उपयोगिता नाही. प्रश्न 3 ब, साहित्याच्या मूल्यमापनासंबंधी विविध प्रश्न. साहित्याचे मूल्यमापन करताना खालील प्रश्न उपस्थित होतात. साहित्य कशासाठी? केवळ आनंदासाठी की परिवर्तनासाठी? मूल्य कशात असते? कलाकृतीच्या स्वरूपात की तिच्या आशयात? वाचकाची भूमिका. एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरवण्यासाठी वाचकाचा अनुभव किती महत्त्वाचा असतो? काळाचे बंधन. एखादे साहित्य केवळ त्या काळापुरते मर्यादित असते की ते सार्वकालिक असावे लागते? प्रश्न 4 सर्व टिपा. काही टिपा आल्या त्या पाहूया. रशियन रूपात, रशियन फॉर्मलिझम. 1915 ते 20च्या दरम्यान रशियात ही चळवळ सुरू झाली. यात आशयापेक्षा रूपाला म्हणजे फॉर्मला महत्त्व दिले जाते. साहित्य म्हणजे काय यापेक्षा साहित्य कसे बनते यावर यांचा भर असतो. भाषा कशी विचित्र करून मांडली जाते याचा अभ्यास यात केला जातो. 2 भाषेची अनेकार्थता. टीप 2 भाषेची अनेकार्थता. साहित्याची भाषा ही शब्दशः अर्थाची नसते. एका शब्दातून अनेक अर्थ छटा बाहेर पडतात. उदाहरणार्थ अविधा, लक्षणा, व्यंजना. कवी जाणीवपूर्वक शब्दांची अशी निवड करतो की वाचकाला त्यातून स्वतःच्या अनुभवाप्रमाणे विविध अर्थ लावता येतील. पुढची टीप आहे, साहित्याच्या वर्गीकरणाचे भारतीय परंपरा. भारतीय काव्यशास्त्रात साहित्याचे प्रामुख दृश्य म्हणजे काव्य, नाटक आणि श्राव्य काव्य. दृश्य काव्य म्हणजे नाटक आणि श्राव्य काव्य म्हणजे कविता, कथा असे 2 भाग केले आहेत. श्राव्य काव्याच्या पुन्हा पद्य, गद्य आणि चंपू दोन्हींचे मिश्रण असे प्रकारे मानले जातात. तसेच रसांनुसार शृंगार, वीर, करुण इत्यादी वर्गीकरण केले जाते. पुढील टीप आहे, साहित्याच्या वर्गीकरणातील ॲरिस्टॉटलची भूमिका काय आहे? ॲरिस्टॉटलने पोएटिक्समध्ये साहित्याचे 3 मुख्य प्रकार सांगितले. महाकाव्य, इपिक, शोकांतिका, ट्रॅजेडी आणि सुखांतिका, कॉमेडी. त्यांनी साहित्याकडे अनुकृती, इमिटेशन म्हणून पाहिले आणि शोकांतिकेला सर्वात श्रेष्ठ स्थान दिले. पुढील टीप आहे, लौकिकतावाद आणि स्वायत्ततावाद यातील अनुबंध काय आहेत? हे 2 परस्पर विरुद्ध विचार वाटले तरी श्रेष्ठ साहित्यात दोघांचा समन्वय असतो. केवळ स्वायत्ततावाद साहित्याला जीवनापासून तोडतो, तर केवळ लौकिकतावाद साहित्याचे रूपांतर प्रचारात, प्रोपगंडामध्ये करतो. चांगली कलाकृती ही सुंदरही असते आणि ती जीवनातील सत्याचा शोधही घेते. पुढची टीप, साहित्यकृती चांगली की श्रेष्ठ? चांगली साहित्यकृती ती असते जी तांत्रिकदृष्ट्या अचूक असते आणि वाचकाला आवडते. पण श्रेष्ठ साहित्यकृती ती असते जी काळाच्या मर्यादा ओलांडून मानवी जीवनातील चिरंतन प्रश्नांना हात घालते. श्रेष्ठ साहित्य माणसाच्या जीवनदृष्टी बदलण्याची क्षमता ठेवते. पुढे आणखी काही प्रश्न आलेले आहेत. साहित्य भाषेचे वेगळेपण नमूद करणाऱ्या भाषा अभ्यासकांच्या भूमिका सांगा. साहित्य भाषा ही व्यावहारिक भाषेपेक्षा वेगळी असते. यावर अनेक पाश्चात्य आणि भारतीय अभ्यासकांनी मते मांडली आहेत. रोमन याकबसन यांनी भाषेच्या काव्यात्मक कार्यावर, पोएटिक फॉर्मेशनवर भर दिला. यांच्यामध्ये जेव्हा संदेशाचा रोख संदेशाकडेच असतो तेव्हा ती भाषा साहित्य भाषा होते. I.A. रिचर्ड्स यांनी भाषेचे 2 प्रकार सांगितले. वैज्ञानिक भाषा, माहिती देणारी भाषा आणि भावनिक भाषा, भावना जागृत करणारी. साहित्य ही भावनिक भाषा आहे. मुकरोक्सी यांनी विचित्रीकरण ही संकल्पना मांडली. साहित्याची भाषा ही रूढ भाषेचे संकेत मोडून वाचकाचे लक्ष वेधून घेते. भारतीय विचार कुंतकाने वक्रोक्ती ही संकल्पना मांडून सांगितले की सरळ भाषेपेक्षा वेगळी, वक्र आणि किंवा चमत्कृतीपूर्ण भाषा म्हणजे साहित्य होय. पुढील प्रश्न, रूपक, प्रतिमा, प्रतीक, मिथ व समांतरता यांचे साहित्य भाषेतील कार्य सांगा. हे घटक साहित्याला सौंदर्य आणि अर्थाची खोली प्राप्त करून देतात. रूपक, मेटाफोर 2 भिन्न वस्तूंमधील अंतर मिटवून त्यांचे एकात्म रूप मांडते. उदाहरणार्थ तिचे मुख कमल आहे. प्रतिमा, इमॅजरी, वाचकाच्या मनावर एखादा अनुभव दृश्य स्वरूपात कोरण्यासाठी प्रतिमांचा वापर होतो. प्रतीक, सिम्बॉल, एखादी वस्तू जेव्हा व्यापक अर्थाचे सूचक बनते तेव्हा त्याला प्रतीक म्हणतात. उदाहरणार्थ दिवस म्हणजे जीवन, रात्र म्हणजे मृत्यू. मिथ, मानवी जीवनातील सत्य मांडण्यासाठी वापरलेल्या पौराणिक आणि आदिम कथा.
समांतरता, विचारांची, शब्दांची आणि लयीची पुनरावृत्ती करून कवितेत किंवा गद्यात एक प्रकारचा नाद आणि सौंदर्य निर्माण करणे म्हणजे समांतरता होय. पुढील प्रश्न, वास्तववाद याची अर्थ, कारणे आणि लक्षणं वैशिष्ट्य लिहा. वास्तववाद म्हणजे काय, तर मानवी जीवन आणि समाजाचे जे दिसते तसे यथार्थ चित्रण करणे म्हणजे वास्तववाद आहे. यात कल्पना विस्तारापेक्षा सत्याला महत्त्व असते. उद्याची कारणे काय आहेत वास्तववादाची, तर विज्ञानाचा प्रभाव, औद्योगिक क्रांतीमुळे बदललेली सामाजिक परिस्थिती आणि स्वच्छंदतावादातील रोमॅन्टिझममधील अतिकल्पनिकतेला आलेला कंटाळा. वैशिष्ट्य काय आहेत, वस्तुनिष्ठता, लेखक स्वतःचे विचार न लादता समाजाचे तटस्थ चित्रण करतो. 2 कार्यकारण भाव, जीवनातील घटना केवळ योगायोग नसून त्यामागे विशिष्ट कारणे असतात हे वास्तववाद मांडतो. सामान्य माणसाचा केंद्रबिंदू, मध्यमवर्गीय किंवा कष्टकरी वर्गाच्या दैनंदिन संघर्षाचे चित्रण हे वास्तववादात दिसून येते. पुढील प्रश्न, साहित्याच्या वर्गीकरणात भारतीय व पाश्चात्य अभ्यासकांच्या भूमिका काय आहेत, तर साहित्याचे वर्गीकरण लिटररी जेनरीज करण्याचे निकष दोन्ही परंपरात वेगळे आहेत. भारतीय परंपरा, भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये दृश्य म्हणजे नाटक आणि श्राव्य म्हणजे काव्य असे वर्गीकरण केले. पुढील महाकाव्य, खंडकाव्य आणि मुक्तक असे उपप्रकार पाडले गेले. भारतीय परंपरेत रस हा वर्गीकरणाचा मोठा आधार राहिला आहे. पाश्चात्य परंपरा काय, अरिस्टॉटलने पोइटिझम मध्ये ट्रेजेडी, शोकिंतिका, कॉमेडी, सुखांतिका आणि एपिक महाकाव्य असे वर्गीकरण केले. आधुनिक काळात कथा, कादंबरी, कविता आणि नाटक असे चतुर्विध वर्गीकरण रूढ झाले आहे. पुढील प्रश्न, लौकिकतावादी व स्वायत्ततावादी भूमिकांचे विवेचन करा. साहित्याचे मूल्यमापन करताना या 2 परस्पर विरुद्ध भूमिका कशा कार्य करतात ते पाहूया. लौकिकतावाद, सोशल व मोरल व्ह्यू, साहित्य हे समाजासाठी असते. साहित्याने समाजाला दिशा दिली पाहिजे आणि त्यात नीतिमूल्य असावीत असे हे अभ्यासक मांडतात. त्यांच्या मते साहित्य हे जीवनाशी बांधील असते. स्वायत्तवादी फॉर्मलिस्ट व्ह्यू, साहित्य ही एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण कलाकृती आहे. तिचे मूल्यमापन केवळ तिच्या रूपबंधातून फॉर्म करावे, सामाजिक परिणामावरून नाही. कलेसाठी कला हे याचे मुख्य सूत्र आहे स्वायत्ततावादीचे. साहित्यातील मूल्यविचार आणि त्याबाबतचे विविध प्रश्न. मूल्यविचार म्हणजे साहित्याची श्रेष्ठता ठरवण्याचे निकष. यातील खालील प्रश्न उपस्थित होतात. सौंदर्य की उपयुक्तता, कलाकृती दिसायला सुंदर असावी की ती समाजाला उपयुक्त असावी. आनंद की उद्बोधन, साहित्याचा मूळ हेतू केवळ मनोरंजन आहे की वाचकाच्या ज्ञानात भर घालणे आहे. शाश्वतता, एखादी कलाकृती केवळ त्या काळापुरती महत्त्वाची असते की ती पिढ्यानपिढ्या टिकणारी असावी. व्यक्तिसापेक्षता, एकाला आवडलेले साहित्य दुसऱ्याला आवडेल असे नाही, मग श्रेष्ठ साहित्य कसे ठरवायचे. टिपा आलेले ते पाहूया. टिप 1, साहित्य भाषेसंबंधी रशियन रूपवादी विचारधारा. रशियन रूपवाद्यांच्या मते साहित्य म्हणजे भाषेचा एक विशिष्ट वापर आहे. त्यांनी साहित्यिकता शोधण्यावर भर दिला. विचित्रीकरण करून रोजची साधी भाषा साहित्यात कशी वेगळी भासते याचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला. 2, शैली विचार. शैली म्हणजे माणूस असे म्हटले जाते. लेखक आपली अभिव्यक्ती करण्यासाठी शब्दांची जी विशिष्ट निवड आणि मांडणी करतो त्याला शैली म्हणतात. शैलीमुळेच एका लेखकाचे साहित्य दुसऱ्यापेक्षा वेगळे ठरते. रोमॅन्टिझम, स्वच्छंदतावाद हा कल्पनाशक्ती आणि भावनांना महत्त्व देणारा प्रवाह आहे. निसर्गप्रेमी, बंडखोरी, युक्तिवाद आणि उत्कट भावविश्वसता ही याची प्रमुख लक्षणे आहेत. वर्ड्सवर्थ, शेले आणि मराठीत बालकवी यांच्या साहित्यात हा विचार प्रकर्षाने दिसतो. पुढील टिप, साहित्याच्या वर्गीकरणाबाबतची संरचनावादी स्ट्रक्चरलिझम पद्धती. संरचनावाद साहित्याला एक प्रणाली मानते. संरचनावाद ही साहित्याला एक प्रणाली मानते. कोणत्याही एका कलाकृतीचा विचार न करता साहित्याचे विविध प्रकार कोणत्या नियमांनी बनले आहेत याचा शोध यात घेतला जातो. या चिन्हांना सायन्सला खूप महत्त्व असते. पुढील प्रश्न, साहित्यकृती वस्तुनिष्ठ की ज्ञातृनिष्ठ. वस्तुनिष्ठ, कलाकृती ही लेखकाच्या मनाबाहेरचे स्वतंत्र अस्तित्व आहे. तिचे गुणधर्म तिच्यातच असतात. ज्ञातृनिष्ठ, सब्जेक्टिव्ह, कलाकृतीचा अर्थ वाचक कसा लावतो
यावर त्याचे मूल्य अवलंबून असते. एकाच कवितेचे वेगवेगळे वाचक वेगवेगळे अर्थ काढू शकतात. पुढील टिप आहे साहित्य मूल्य व समीक्षा दृष्टिकोन. समीक्षा ही साहित्य मूल्य शोधण्याचे साधन आहे. मार्क्सवादी समीक्षा सामाजिक मूल्यांवर भर देते, तर रूपवादी समीक्षा कलात्मक मूल्यांवर भर देते. ज्या दृष्टिकोनातून आपण साहित्याकडे पाहतो त्याप्रमाणे आपल्याला त्यातील मूल्य सापडतात. तर मित्रांनो, आज आपण साहित्यशास्त्र या विषयाचा प्रश्नपत्रिका आज आपण सोडवलेले आहेत. तर हे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या प्रश्नांचा अभ्यास तुमचा चांगला होईल. तर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.